नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा विसत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आताच नुकतीच PSIची यादी आलेली आहे 2021ची. त्यामध्ये शेतकरी पुत्र हिप्परगा गावचे भूमिपुत्र, लोहा तालुक्यातील हिप्परगा गावचे भूमिपुत्र तिरुपती प्रल्हादराव शिंदे यांची नुकतीच निवड झालेली आहे. त्यांची आपण करिअर मुद्रा विसत्रामध्ये संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं तुमची निवड झाली, PSI तुम्ही झालात, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. सर PSI होणं हे काही सोपं नाही. हजारो लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात आणि त्यामध्ये मोजकेच विद्यार्थी, बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी हे उत्तीर्ण होत असतात, पास होत असतात आणि पात्र होत असतात. त्यामध्ये तुमची निवड झाली, तुम्हाला ते यश मिळालेलं आहे, याबद्दल आपली भावना काय? सर मला नक्कीच आनंद आहे, कारण आपण ज्या 5-7 वर्ष ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली, त्या ज्या ध्येयासाठी आपण प्रयत्न केले, मेहनत केली, तिथपर्यंत आपण पोहोचलो. मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. आपल्या मागे असणाऱ्या सर्व मित्रांना पण ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, भाऊ असो, काका असो, सर्व आईवडील असो, सर्व पाहुणे मंडळीला नक्कीच आनंद आहे. मला पण खूप आनंद आहे. कुठलंही यश एका महिन्यामध्ये, एका दिवसामध्ये आणि एका वर्षामध्ये मिळत नसतं. त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं आणि सर्व गोष्टीचा अभ्यास, सगळ्या गोष्टी करावं लागतात आणि वाचन व सर्व दृष्टिकोन व तयारी करावी लागते. आपण नेमकी या PSI होण्यासाठी नेमकी काय काय तयारी केलात, या संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम माझं ग्रॅज्युएशन 2015 BA या डिग्रीमधून झालेलं आहे. मी 2013-14 पासून तयारीला सुरुवात केली आणि मी जेव्हा 2016ची STIची पूर्वपरीक्षा सर्वप्रथम दिली, त्या अगोदर पण दिली होती, पण ग्रॅज्युएशन नंतरची माझी पहिली परीक्षा STIची दिली. मी त्या STIमध्ये पूर्वपरीक्षा पास झालो. आणि पण मी 2016च्या PSI असो, STI असो, दोन्ही लगातार पूर्वपरीक्षा पास झालो. पण मी तिथं अर्जुन न ठरता अभिमन्यू ठरलो. मला फक्त पूर्वपरीक्षेचा चक्र भेदण्याचं माहीत होतं, पण मुख्य परीक्षा कशी पास होती याबद्दल काही माहिती नव्हती. त्यानंतर मी मुख्य परीक्षेला उत्तीर्ण होऊ शकलो नाही. त्यानंतर 17ची पूर्वपरीक्षा दिली. 17च्या पूर्वपरीक्षेला सर्वप्रथम मार्क छान आले. नंतर सेकंड कीनं माझे काही मार्क गेले. नंतर मी नापास झालो 17ची परीक्षा. त्यानंतर मी 18ला पुन्हा प्रयत्न केला. मी 18च्या पूर्वपरीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा पण म्हणजे पहिल्या कीनं मार्क आले. प्रयत्न केला, मी ग्राउंडची तयारी केली. त्यानंतर सेकंड कीनं कुठेतरी मार्क कमी झाले, त्यामुळे मी पुन्हा अपयशी ठरलो मुख्य परीक्षा देऊन, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचूनसुद्धा. त्यानंतर मी 19ची पूर्वपरीक्षा दिली. त्यामध्ये तर पूर्वपरीक्षेलाच अपयश आलं पुन्हा मला. त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये थोडा आत्मविश्वास खचला, तरी पण प्रयत्न केला. कोरोनामध्ये 2020ची ॲड पडली PSIची, त्यामध्ये मी प्रयत्न केला पूर्वपरीक्षेसाठी, पास झालो. कोरोनामध्ये कुठंतरी काही आरक्षणाच्या गोष्टीमुळे 2020ची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पुढे जात गेल्या. त्यामध्ये 2021ची पण ॲड आली. ते 2020च्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठंतरी मी 21चा ॲड आल्यामुळे 21ला परीक्षा दिली आणि त्यामध्ये मी पूर्वपरीक्षा पास झालो. आणि पूर्वपरीक्षा 21वर जास्त विशेष लक्ष नसताना, कारण की 20ची पूर्वपरीक्षा मी ऑलरेडी पास होतो, ते कोर्ट मॅटरमुळे परीक्षा होऊ शकली नाही. 20ची तयारी करत असताना कुठंतरी 21ची पण मी परीक्षा दिली आणि मी 21च्या परीक्षेमध्ये STI आणि PSI या दोन्ही पूर्वपरीक्षा पास झालो. मी एकाच वेळेस STI आणि PSI दोन्हीची मुख्य परीक्षेची तयारी केली आणि योगायोगाने माझा STIला 131 स्कोर होता आणि 136ला फायनल कट ऑफ लागलं. तो माझा STIचा रिझल्ट गेला. त्यानंतर मी PSIला मुख्य परीक्षेला मार्क असल्यामुळे मी ग्राउंडसाठी तयारी केली नांदेडमध्ये आणि कुठंतरी मला मग ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर ग्राउंडसाठी, त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी मी पुण्याला गेलो. हा माझा PSIचा प्रवास आहे इथपर्यंत पोहोचण्याचा, 6 ते 7-8 वर्षाचा. बरं, 6 ते 7 वर्ष तुम्ही प्रवास केलात आणि 7 वर्षामध्ये तुम्ही अनेक परीक्षा दिलात. काही परीक्षेमध्ये नापास, म्हणजे आपला अपयश मिळालेलं आहे. आणि त्यासोबत आता कसं असतं की एवढी तयारी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च भरपूर येते, परीक्षा सोपं राहिल्या नाहीत. पण नेमकी आपली आर्थिक परिस्थिती कशी होती, घरची परिस्थिती कशी होती, कौटुंबिक वातावरण काय होतं, याचं काय सांगाल? माझे आईवडील शेतकरी आहेत आणि माझी कौटुंबिक परिस्थिती सांगायला गेलं तर अशी काय व्यवस्थित नाही, पण सर्वसाधारण होती. शेती असल्यामुळे, सर्वसाधारण कौटुंबिक परिस्थिती असल्यामुळे आईवडिलांनी कधी परिस्थितीचा भाव मी पण केला नाही, आईवडिलांनी पण आपल्याला कधी परिस्थितीचा भाव होऊ दिला नाही. त्यांनी वेळोवेळी पैसे मागले तेव्हा पुरवले आणि त्यांनी आपल्याला जे पुरवलेल्या पैशाचा योग्य वापर पण केला आपण.
नेमकं आपण तयारी करत असताना कोणकोणत्या माध्यमाची काही म्हणजे कोणकोणत्या माध्यमाचं तुम्हाला यश मिळालं, म्हणजे काय उपयोग कशा केला तुम्ही, माध्यमाचा काही वापर काही केला काय? मला नक्कीच ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा नक्कीच वापर झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या आजच्या घडीला टेलिग्राम चॅनल असो आणि ऑनलाईन क्लासचा मला नक्कीच वापर झाला. कारण कोरोनामध्ये जेव्हा लॉकडाऊन होते तेव्हा ऑनलाईन क्लास आले आणि त्याचा मला कायद्याचा क्लास करण्यासाठी, इंग्लिशचा क्लास करण्यासाठी नक्कीच फायदा झाला. तुम्हाला उपयोग करून घेतला. जर आपण पुण्याला गेलो तर आपल्याला कोरोनाच्या अगोदर ऑनलाईन क्लास नव्हते, तेव्हा आपण पुण्याला जर गेलात तर एक सुरुवातीच्या महिन्याला आपल्याला सेटल होण्यासाठी एखादा 2 महिन्याचा क्लास करून येण्यासाठी आपला 50,000 खर्च येत होता. त्यामुळे बरेच ग्रामीण भागातील मुलं जाऊ शकली नव्हती. त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे बरंच तळागाळापर्यंत शिक्षण मिळालं. पुण्याचे क्लास अवेलेबल झाले ग्रामीण भागातील मुलांना. कारण की 5,000मध्ये ऑनलाईनची बॅच आपण घरी बसून बघू शकतो, पण ते जर आपण पुण्याला करायला गेलो तर आपले 50,000 4 महिन्यासाठी येतात एखादा क्लास पूर्ण करून येण्यासाठी. कारण तिथले रूमचे भाडे, मेसचे भाडे. म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला ते फायदा झाला, परंतु आपण पाहत असताना मोबाईलचा वापर हा गैरमार्गाने होत आहे. रील्स बघणं, ते व्हिडिओ बघणं आणि मोबाईल घेतला की सहज आपला बराच वेळ निघून जातो. आणि असं बोललं जातं की MPSCची मुलंही जास्त मोबाईलचा वापर करत नाहीत, मोबाईलचा कमी वापर करतात. आणि म्हणजे त्यामध्ये आपण कसा मोबाईल म्हणजे कसा वापर करत होतात, रील्स वगैरे काही? आपण कोणत्याही क्षेत्रात जर गेलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोबाईलच म्हणून नाही तर काही अप्रवृत्ती असतात. त्या काही अप्रवृत्तीमुळे आपण पूर्ण MPSCच्या मुलांना दोषी ठरवणं किंवा चुकीचं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण ज्या मुलाला खरंच गरज आहे ती मुलं आज पण त्या प्लॅटफॉर्मचा योग्य प्रकारे वापर करत आहेत. बरं, नेमकं आपण हे जो तुम्ही आता PSI झाला, तुम्ही आता हे PSI होण्याचं स्वप्न कधी बघितलं होतं आणि ते काय होतं, म्हणजे काय ठरवलं होतं? जेव्हा माझी 2012ला 12वी झाली आणि तेव्हा नुकताच माझा मोठा भाऊ संग्राम शिंदे MPSC क्लर्क, आता सध्याचे MPSC मंत्रालय सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली होती 2012ला. त्यानंतर त्याची पुस्तकं घरी होती, तात्याचा ठोकळा म्हणून, तेव्हा ते प्रचलित पुस्तक होतं. मी असं बसला असताना त्यांना विचारलं, वाचू का पुस्तक? वाच म्हणला. त्यानंतर त्या पुस्तकाबद्दल मी त्या पुस्तकात पहिल्या पेजवर ते PSIची सारी चाचणी, त्या PSI पदाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर थोडं अट्रॅक्शन निर्माण झालं आणि माझ्या मोठ्या भावाने मला सांगितले त्या पदाबद्दल. तेव्हापासून मी त्या परीक्षा देण्यासाठी निर्णय घेतला आणि मोठ्या भावाने मला पाठबळ पुरवलंच. म्हणजे माझ्या यशाचा खरा सर ते माझा मोठा भाऊच आहे. आणि काका, मार्गदर्शक काका. बरं सर, तुम्ही म्हणालात की तात्याचा ठोकळा हा बरेच जण वाचत असतात. सुरुवातीला 12वी झाल्या तात्याचा ठोकळा सर्वात जण वाचतो. प्रास्ताविक क्लिप फार सुंदर आहे. बरं, हे एवढ्या 7 वर्षामधला तुमचे असे काही किस्से आहेत का, म्हणजे काय सांगाल? म्हणजे अनेक वेळा असे काही किस्से असतात की पारावर बसलेलं पोरगं म्हणतात, किती दिवसापासून तयारी करायलास, काय करायलास, अजून कुठलंच काही नाही, मग कधी होणार आहे, काय लग्न, म्हणजे असं काही किस्से काय आहेत का तुमचे? नक्कीच सर, समोर तर कोणी म्हणलं नाही, पण जी लोक पारावर बसून म्हणली होती तीच आज खांद्यावर घेऊन नाचत आहे. आणि कोण्याही क्षेत्राचं आपण कोणतीही गोष्ट, एखादं टार्गेट ठरवल्यानंतर गावात कोणी बी ऑटो पाईनला जाताना काय लई लागून झालं का, कलेक्टर होणार का, असं म्हणतात. कोण्याही गावात असू दे, पण हीच ग्रामीण भागातली मुलं, हे ग्रामीण भागात जी पारावर बसणारी मंडळी आहे ती स्वतःच्या मुलाचं खच्चीकरण करतात. हे त्यांना कळत नाही. जर स्वतःच्या मुलाचं असं खच्चीकरण करत असतील तर उद्या त्यांचीच मुलं कशी मोठी होणार, कशी पुढे जाणार, कशी शैक्षणिक क्षेत्रात स्थायिक होणार. बरोबर, नक्कीच. आणि सर, त्यासोबतच आपलं शैक्षणिक म्हणजे वाटचाल कशी सुरुवात झाली? तुमचं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, या संदर्भात काय सांगाल? सर, माझं प्राथमिक शिक्षण माझं गाव राहणार हिप्परगा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण श्री शरद पवार हायस्कूल चितळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मला 10वीला 2010ला माझी 10वी झाली. मला 10वीला 53% आहेत. त्यानंतर 53%, हां, 2000 श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालय लोहा या ठिकाणी माझी 12वी झाली. मला 12वीला 74% मार्क आहेत. त्यानंतर मी 12वी नंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ माध्यमातून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि 2020ला मी माझं डिस्टन्स एज्युकेशन पीपल्स कॉलेजमधून माझं MA इकॉनॉमिक्स शिक्षण पूर्ण केलं. बरं, ही जी तुमची यादी होती PSIची, ही 2021ला लागली होती. 21 नंतर तुम्ही 24पर्यंत याच्यासाठी ग्राउंडसाठी थांबले वाटते. ग्राउंड आता झालेलं तुमच्या नंतर यादी लागली. बरं, हे 21 ते 2024 हा प्रवास कसा होता? नेमकं काय वाटत होतं, मनात काय होतं? सर्वप्रथम MPSCचं बोधवाक्य म्हणायला काही हरकत नाही. अनिश्चितता हे MPSCचं बोधवाक्य आहे. 2021ला पूर्वपरीक्षेची ॲड आली. त्यानंतर पूर्वपरीक्षा झाली 22ला, मुख्य परीक्षा झाली 23ला आणि ग्राउंड 23ला आणि इंटरव्ह्यू झाला 24ला. असा हा 4 वर्षाचा कार्यकाळ. यामध्ये ग्राउंड सर्वात हार्ड कसं असतं, ग्राउंडचा कालखंड. त्यामध्ये विद्यार्थ्याचं एक तर शारीरिक मेहनत करावंच लागते. त्याबरोबरच रिझल्ट येणार की नाही,
आणि जसं जसं ग्राउंडचा कालावधी वाढत जातो तुमचा खर्च पण वाढत जातो. 10-15 हजार महिन्याला खर्च होतो. कुठंतरी एक नैराश्य असतं त्या कालावधीमध्ये, कारण की PSI अशी पोस्ट आहे, STI आणि राज्यसेवा जरी केली तर तुमचा वेळ वाया जात नाही. इथं कसं आहे, रिझल्ट आला तर ठीक, नाहीतर तुमचे पूर्ण 4 वर्ष वाया जातात. त्यामुळे कुठंतरी त्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनावर दडपण असतं, रिझल्ट यायला पाहिजे, आलं नसलं तर मग 4 वर्ष गेली, आपण 3-4 वर्ष मागं जातो. आणि सर PSIची मेन निघाली आणि पूर्व आणि मेन निघाल्यानंतर ग्राउंडची तयारी असते. या ग्राउंडमध्ये नेमकं काय काय असतं आणि यश मिळवण्यासाठी तुम्ही काय केलात? PSIच्या ग्राउंडच्या तयारीसाठी 4 इव्हेंट असतात. 800 मीटर रनिंग, 7.5 मीटर गोळाफेक, लांब उडी आणि पुलअप्स, हे 4 इव्हेंट्स असतात. सुरुवातीला PSIचं ग्राउंड करत असताना 4-5 वर्ष झालं बसून स्टडी केल्यामुळं आपले शारीरिक हालचाली नसतात. तर ग्राउंड करताना सुरुवातीला खूप त्रास झाला, शिन पेन होणं. सुरुवातीला तर असं वाटत होते की करूच नाही, ते यापेक्षा आपण दुसरं कोणती नोकरी केलेली बरी. पण जेव्हा 2 महिने गेल्यानंतर जर सराव झाला तसं त्याबद्दल आवड निर्माण झाली नंतर. बरं सर, त्यासोबतच आपण PSIची तयारी करत असताना MPSCच्या माध्यमातून पेपर पहिला मुख्य पेपर आणि पूर्व पेपर असतात, त्याची तयारी आपल्याला करायची असते. नेमकी आपण ही तयारी कशी केली, म्हणजे कोणते क्लास लावला होता आणि या संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम मी पूर्वपरीक्षेसाठी एक फाउंडेशन कोर्स केला होता लातूरला 2015च्या आसपास. पण त्यानंतर मी सेल्फ स्टडी केली. तर पूर्वपरीक्षेत सर्वात मोठा जर गुरु कोण असेल तर आपले पूर्वपरीक्षेचे क्वेश्चन पेपर जर काढायचे असेल तर मी पूर्वपरीक्षेचे क्वेश्चन पेपर पूर्ण 10 वर्षातले कोणता जरी क्वेश्चन आला तर ऑप्शन सकट पाठ केल्यावर म्हणे एवढी प्रॅक्टिस केली होती, जरी कोणता जरी प्रश्न आला. त्यानंतर मुख्य परीक्षेला पण तोच फॉर्म्युला, आपला सिलेबस, पूर्वीच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर. नेमकं PSIच का इथेच थांबणार आहात का आणखीन काही करायची इच्छा आहे, पुढचे स्वप्न अजून आहेत, या संदर्भात काय सांगाल? आपलं 2015 पासूनचं टार्गेट PSIच होतं आणि ते मी मिळवलं आहे. आणि पुढल्या परीक्षा देण्यासाठी कारण की विचार केला, जर इच्छा झाली तर करण्याचा प्रयत्न कर. नक्की जे पाहिलं होतं ते मिळालं, अभिनंदन सर. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत त्यांना आपण आमच्या राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल, काय सांगाल? मला तर सर्वप्रथम MPSCमध्ये अनिश्चितता हे सर्वात मोठं आहे वैशिष्ट्य आहे. ज्या कोणाला जर MPSC तयारी करत असताना सर्वप्रथम त्यांनी जर ऑलरेडी एखादी पोस्ट असली तर नक्कीच फायदा होईल. जर एखाद्याची परिस्थिती चांगली असेल तर त्यांनी फक्त एकच फोकस करावं. जर ज्या मुलाची विद्यार्थ्याची परिस्थिती चांगली नाही त्यांनी एखादा B प्लॅन करून दुसरा एखादा जॉब मिळून प्रयत्न करावा MPSCचा. कारण की MPSCमध्ये कसं असते, कोणतीही पोस्ट मिळजेपर्यंत निश्चित नाही आणि कोर्टामुळे लांबणारी प्रोसेस MPSCची, त्या बराच वेळ जातो विद्यार्थ्याचा. आणि त्या महत्त्वाच्या आयुष्याची वर्ष निघून गेल्यानंतर विद्यार्थ्याला कुठंतरी नैराश्य येतं, आपली महत्त्वाची वर्ष निघून गेलं तर आपण काय करू शकतो. त्यामुळं मुलं व्यसनाधीनकडे वळतात. असं न प्रेशर न येण्यासाठी आपण कोणता तरी एक B प्लॅन ठेवा आणि एखादा जॉब हातात असला तर नक्कीच त्यांना फायदा होईल आणि पॉझिटिव्ह या गोष्टी घडत जातील पुढे. धन्यवाद सर. हे होते नवनियुक्त PSI तिरुपती प्रल्हादराव शिंदे यांच्याशी आपण संवाद साधला. आपले काही अनेक प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा सरांशी संवाद साधू. धन्यवाद. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह वेगळ्या व्यक्तिमत्वाशी. पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.